टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्ड वॉर सुरू आहे आणि कोल्ड वॉरमधून हे सगळं घडताना दिसते आहे। तीनही पक्षांचा ताळमेळ एका पायात, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली। कुठल्या विकासाच्या दृष्टीने हे सरकार कधी भांडताना दिसत नाही, मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकारानं भांडताना दिसतंय। म्हणजे एखादा बोकड कापला की जसे भाग पडतात ना किंवा ते पूर्वी करायचे, तसं आता हे सरकारची शकल पडतायत आणि प्रत्येकजण आपल्या त्या हिश्श्यावर ताव मारायसाठी टपून बसला आहे। अशा प्रकारची स्थिती झाली आहे। कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आणि कशा स्थिती कुठे खाई ढकलताय महाराष्ट्राला, हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। थोडी तरी लाज शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील शोषित पिढी, शेतकरी, दलित, आदिवासी या माणसाचा विचार करावा। सत्तेसाठी हावरटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालं आहे। आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहेत। राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय, ज्यांना त्यांना वाट्याचं पडलं आहे, पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते। मंडल यात्रेला खरं तर विरोध होतो ओबीसींचा, कसं बघता तुम्ही या सरकारच्या? काय अधिकार आहे त्यांना, काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी? मंडलशी काय देणं घेणं आहे का? मंडल आयोग लागू करावा, त्याच्या शिफारशी लागू करावा म्हणलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते? बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण होते? हीच मंडळी होती सत्तेत बसलेली। कोणत्या मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे? बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावड देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी ही मंडल आयुक्त काय विचार करतील? आंदोलनानं पण आजचा विरोध केलाय, 12 वाजता बोलवलंय, उशिरा का जाग आली आणि किंवा ह्याच्या संदर्भात पण फार अरे ज्या वेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागत होते। आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला? म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे? हे जे बेईमान आहेत, देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोसणारी, उद्योगपतींना पोसणारी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये। ही वेगळी जात आहे। या देशाला उद्ध्वस्त करून, बहुजनांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, जर आज ते अमेरिकेने टॅरिफ लावली, कशामुळे लावली? ते मुळात त्यांच्याकडून जे ऑइल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जातं। 40% तेल हे तो अंबानीच्या कंपनी नायरा आणि ह्याच्याकडून खरेदी होतं। ते 55-60 रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि 92 रुपयानं ते विकलं जात आहे। 60,000 कोटी रुपये एका वर्षात कमवले। आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून घ्यावं, तिकडून बंद केलं, त्यामुळे ट्रम्प दुखावला। हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे। या जोडीनी मोदी आणि अमित शहानी अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार चालवत आहेत। याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।